नेक्स्ट क्वेश्चन बघा. चेक व्हेदर द वेक्टर 2i plus 3j 2i plus 2j plus 3k minus 3i plus 3j plus 2k and 3i plus 4k फॉर्म अ ट्रायंगल और नॉट म्हटलं. मग आपण असं कन्सिडर करू. लेटस कन्सिडर ABC is a triangle. Let us consider ABC is a triangle. अगोदर कन्सिडर करायचं ABC हा एक ट्रायंगल आहे. समजा ABC असं जर ट्रायंगल असेल, ABC हा जर ट्रायंगल असेल तर असं जर आपण कन्सिडर केलं तर पहिल्यांदा हा फर्स्ट वेक्टर दिला आहे 2i plus 2j plus 3k. लेट अस कन्सिडर AB बार इज इक्वल्स टू 2i plus 2j plus 3k. BC बार इक्वल टू मायनस 3i प्लस 3j प्लस 2k अँड त्यानंतर हा AC बार इज इक्वल्स टू 3i प्लस 4k. म्हणजे पहिला पॉईंट हा AB, BC आणि CA किंवा AC असं आपण कन्सिडर केलं. तर आपलं कंडिशन काय असतं, जेव्हा ट्रायंगल असेल तर AB बार प्लस BC बार इज इक्वल्स टू वेक्टर AC बार यायला पाहिजे. मग आता हे जर कंडिशन सॅटिस्फाय झालं तरच ट्रायंगल म्हणायचं. मग आता काय करायचं बघा. पहिल्यांदा लेफ्ट हँड साईड सॉल्व करायचं. लेफ्ट हँड साईड काय AB बार प्लस BC बार लिहायचं असं. AB बार प्लस BC बार. AB बार म्हणजे 2i प्लस 2j प्लस 3k प्लस BC बार मायनस 3i प्लस 3j प्लस 2k. नेक्स्ट बघा. आता काय करावं लागेल इथून. हे 2 प्लस मायनस 3 आहे तर काय होतं बघा 2. आता आयचे व्हॅल्यू बघायचं. प्लस 2 मायनस 3. आयमध्ये कसं होणार आता हे 2 मायनस 3 होतं आणि आय कॉन्स्टंट. परत बघा 2j प्लस 3j मिडलला प्लस आहे म्हणजे असं आलं हे 2 प्लस 3j आलं प्लस केची व्हॅल्यू म्हणजे 3 प्लस 2k म्हणजे व्हॅल्यू येतं आहे मायनस आय प्लस 5j प्लस 5k. इट इज इक्वल टू RHS. मग पहिल्यांदा बघा RHS 3i RHS काय AC बार इज इक्वल्स टू 3i प्लस 4k. कंडिशन काय होतं LHS इज इक्वल्स टू RHS असं आलं तरच इट फॉर्म्सचं ट्रायंगल म्हणायचं. हे दोन्ही सेम आलेत का नाही तर आपण काय लिहिणार ॲज LHS इज नॉट इक्वल टू RHS. Therefore, it does not form a triangle. तो काय ट्रायंगल फॉर्म करत नाही असं त्याचं मिनिंग झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन असं दिलं आहे इन द गिवन फिगर एक्सप्रेस C बार अँड D बार इन टर्म्स ऑफ A बार अँड B बार असं दिलं आहे. आणि गिवन फिगर म्हटलं आहे डायग्राम अशी दिली आहे. बघा लक्ष द्या. पहिल्यांदा आपण पहिल्यांदा काय करू आपण ह्याचं लेफ्ट साईडचं ट्रायंगल कन्सिडर करू. तर मी याला कसं लिहू शकतो वेक्टर PS प्लस वेक्टर SQ इज इक्वल्स टू वेक्टर PQ. ॲक्च्युली त्यांनी डायग्राममध्ये हे असं ॲरोहेड पण दिले ना हे असे ॲरोहेड दिले. मग मी काय कन्सिडर केलं वेक्टर PS प्लस वेक्टर SQ बघा P2S प्लस S2Q इज इक्वल्स टू PS असं कन्सिडर केलं. तर नेक्स्ट पार्ट बघा काय येईल वेक्टर PS
म्हणजेच काय सी बार, एस टू क्यू म्हणजे काय मायनस डी बार आणि पी टू क्यू म्हणजे काय ए बार. कन्सिडर दिस ॲज अ इक्वेशन नंबर 1. याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं. तर नेक्स्ट पार्ट बघा याच्यानंतर फ्रॉम फिगर. आता हा सेकंड पार्ट बघा. सेकंड पार्टमध्ये काय पी टू एस म्हणजे असं येतं वेक्टर पी एस प्लस वेक्टर एस आर इक्वल टू वेक्टर पी आर. म्हणजे हे वेक्टर प्लस हे दोघांचं ॲडिशन केलं की आपल्याला पी आर भेटायला पाहिजे. मग आता ॲडिशन करा. सी बार प्लस डी बार इक्वल टू व्हॅल्यू काय तर पी आरचं बी बार, इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं 1 आणि 2 इक्वेशन जे मिळालेत ह्याच्या दोघांचे ॲडिशन करायचं. ॲड इक्वेशन नंबर 1 आणि 2 दोघांचं ॲडिशन केल्यामुळं काय झालं हे असं येतं सी बार मायनस डी बार इज इक्वल्स टू ए बार प्लस सी बार प्लस डी बार इज इक्वल्स टू बी बार. प्लस डी बार मायनस डी बार कॅन्सल राहतं काय सी बार प्लस सी बार म्हणजे 2 सी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. 2 मल्टिप्लाय पलीकडे गेला की डिवाइड बाय 1/2 ए बार प्लस बी बार. हे झालं वेक्टर सी बार. नेक्स्ट बघा त्याच्यानंतर आता काय करायचं नाव ॲज फ्रॉम इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 1 काय दिलं आहे सी बार मायनस डी बार इक्वल टू ए बार दिलं आहे. आता यातलं आपल्याला सी बार माहिती आहे ए बार माहिती आहे डी बार काढायचा आहे. मी काय करणार मायनस डी बार पलीकडे गेले की असं देणार सी बार प्लस ए बार इकडे आलं की मायनस ए बार इक्वल टू डी बार. आता व्हॅल्यू पुटअप करा. कसं आलं सी बार म्हणजे काय 1/2 इंटू ब्रॅकेट ए बार प्लस ह्या 1/2 ह्याला पण मल्टिप्लाय केले की 1/2 बी बार मायनस ए बार आहे मायनस ए बार. तर मायनस ए बार असेल तर आपण काय करणार बघा इथं मायनस ए बार. मग आता नेक्स्ट स्टेपला काय होतं आता समजा इथून पुढं जर आपण ह्याला सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर इज इक्वल्स टू डी बार. नेक्स्ट बघा आता या दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. ॲक्च्युली इथं फक्त ए बार आहे इथं काहीच नसलं तर ए बारला 1 असतं. तर आपण काय करणार हे 1/2 ए बार अपॉन 1 आहे 1/2 ए बार मायनस 1 ए बार केलं का हे असं घ्या अगोदर 1/2 बी बार आहे तसंच. आता हे 1/2 ए बार मायनस ए बार जर केलं इथं 1 असतं क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू ए बार मायनस 2 ए बार म्हणजे हे 2 इंटू ए बार खालच्यांचा गुणाकार अपॉन 2 म्हणजे आन्सर येतं आहे मायनस ए बार अपॉन 2 म्हणजेच हे असं आलं मायनस ए बार अपॉन 2 इक्वल टू डी बार. नेक्स्ट स्टेपला ह्या दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 1/2 बी बार मायनस ए बार इक्वल टू डी बार. हे झालं व्हॅल्यू ऑफ डी बार. बघा क्वेश्चनमध्ये ए बार आणि बी बार फाइंड आउट करायला सांगितलं होतं इन टर्म्स ऑफ सी बार आणि डी बार फाइंड आउट करायला सांगितलं होतं इन टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा फाइंड a vector find a vector the direction of vector and the direction of I minus 2j and that has magnitude 7 म्हटलं. मग आपण काय कन्सिडर करायचं पहिल्यांदा बघा ए बार वेक्टर I minus 2j. नेक्स्ट स्टेप बघा त्याचं मॅग्निट्यूड जर काढायचं म्हटलं तर ह्याचं मॅग्निट्यूड कसं येतं मॅग्निट्यूड ऑफ ए बार कसं काढायचं बघा लक्ष द्या. रूट घालायचं अगोदर आय सोबत कोइफिशियंट काय 1 आहे तर 1चा स्क्वेअर. जे सोबत काय -2 चा स्क्वेअर. के आहे का इथं नाही आहे मग 0चा स्क्वेअर करायचं मग 0चा स्क्वेअर. मग जर समजा असे जर आपण हे व्हॅल्यूज केलं तर ह्याचा आन्सर कसं येतं 1चा स्क्वेअर 1 √5 आला आन्सर काय तर √5. हे झालं मॅग्निट्यूड ऑफ ए बार. नाव युनिट वेक्टर ऑफ ए बार कॅल्क्युलेट करायचं. युनिट वेक्टर ऑफ ए बारचा फॉर्म्युला काय ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार.
ए बारची व्हॅल्यू आहे आय मायनस 2j आणि मॅग्निट्यूड ऑफ ए बार किती आहे √5. नेक्स्ट स्टेप बघा, इथंपर्यंत आपण कॅल्क्युलेट केलं आणि ह्याच्यानंतर द वेक्टर, क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, वेक्टर द डायरेक्शन ऑफ वेक्टर म्हटलं अँड हॅज मॅग्निट्यूड दॅट हॅज मॅग्निट्यूड 7. म्हणजे असं लिहायचं, वेक्टर हॅज मॅग्निट्यूड ऑफ 7. म्हणजेच काय, जे काय मॅग्निट्यूड असेल त्या मॅग्निट्यूडनी युनिट वेक्टरला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, मॅग्निट्यूड इंटू युनिट वेक्टर. म्हणजेच काय आलं, मॅग्निट्यूड म्हणजे 7 आणि युनिट वेक्टर म्हणजे आय मायनस 2j अपॉन √5. हे झालं तुमचं ॲन्सर, मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय केलं. ह्यालाच फार तर तुम्हाला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण असं सिम्प्लिफाय करू शकतो, 7ने मल्टिप्लाय केलं तर 7 अपॉन √5 आय मायनस 7 2 14 अपॉन √5j. हे झालं ॲन्सर. यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा, काय सांगितलं आहे, फाइंड द डिस्टन्स म्हटलं आहे ऑफ 4, -2 अँड 6 फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग. मग आपण असं कन्सिडर करू, लेटस कन्सिडर ए बी द पॉईंट 4, -2 अँड 6. देन एचे पॉईंट कन्सिडर केलं. पहिल्यांदा बघा काय सांगितलं, लेटस कन्सिडर डिस्टन्स ऑफ म्हटलं आहे. म्हणजे ह्याचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. हा डिस्टन्स कसं घेणार आपण, तर 4 - 2 6 म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम XY प्लेन. हे कसं लक्षात ठेवायचं, किंवा फॉर्म्युला टाईप जर बघितलं तर असं लक्षात ठेवा, इथं लिहून देतोय. बघा लक्ष द्या, कुठलंही प्लेन असेल तर एक्स वाय झेड असे 3 प्लेन असते. तर लक्षात काय ठेवायचं आहे, डिस्टन्स ऑफ पहिल्यांदा काय सांगितलं आहे, XY प्लेन म्हटलं आहे. जर डिस्टन्स फ्रॉम XY प्लेन म्हटलं तर झेड घ्यायचं. डिस्टन्स फ्रॉम वाय आणि झेड प्लेन म्हटलं तर राहतं काय, एक्स घ्यायचं. एक्स आणि झेड प्लेन म्हटलं की वाय घ्यायचं. हे डिस्टन्स झालं. मग आता मी काय करणार बघा, डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम XY प्लेन म्हणजे काय, झेड घ्यायचं. तर असं लक्षात ठेवा, पहिली व्हॅल्यू एक्स असते, सेकंड व्हॅल्यू वाय, थर्ड व्हॅल्यू झेड, म्हणजे आन्सर 6 झाला. सेकंड काय, डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम YZ प्लेन म्हटलं, YZ प्लेनपासून काय करायचं, मॅग्निट्यूड ऑफ एक्स, कारण वाय आणि झेड सोडलं की एक्स राहतं. थर्ड, डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम XZ प्लेन वाय बार राहतं. तर वाय बारची व्हॅल्यू किती आहे, -2. त्यानंतर आता बघा, द डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम एक्स ॲक्सिस म्हटलं. आता इथं असं लक्षात ठेवा, मी काय सांगितलं होतं, 3 ॲक्सिस आहेत आपले, एक्स वाय झेड. जर डिस्टन्स फ्रॉम XY म्हणजे झेड घ्यायचं, डिस्टन्स फ्रॉम YZ म्हणजे एक्स घ्यायचं, आणि डिस्टन्स फॉर XZ म्हणजे वाय घ्यायचं. पण आता फक्त डिस्टन्स फ्रॉम एक्स म्हटलं तर काय करायचं, रूट घालायचं. डिस्टन्स फ्रॉम फक्त एक्स म्हटलं आहे तर राहिलेले जे 2 पॉईंट आहेत त्याचा स्क्वेअर करून रूट घ्यायचं. आता डिस्टन्स फ्रॉम वाय म्हटलं तर रूट घालायचं, वाय सोडून द्या, राहतात काय एक्स आणि झेड, तर x² + z² करायचं. डिस्टन्स फ्रॉम झेड म्हणजे रूट घालायचं, झेड सोडून द्या, x² + y² करायचं. हे अशा प्रकारे सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे मी काय करणार, डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम एक्स ॲक्सिस म्हणजेच काय, रूटमध्ये एक्सपासून म्हटलं की राहतं काय, y² + z² म्हणजेच रूटमध्ये, वायचा स्क्वेअर म्हणजे -2चा स्क्वेअर, झेडचा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर, आन्सर येतं √40.
त्यानंतर बघा डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसपासून म्हणजे काय करायचं, रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, 4चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर 36 प्लस 16 करा. आन्सर येतं रूटमध्ये 52. आणि लास्ट डिस्टन्स फ्रॉम झेड ॲक्सिस. डिस्टन्स फ्रॉम झेड ॲक्सिस. झेड ॲक्सिसपासून म्हणजे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर करायचं. म्हणजेच कसं आलं हे 4चा स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर म्हणजेच रूटमध्ये 20. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स म्हटलं. नेक्स्ट क्वेश्चन काय, फाइंड द कोऑर्डिनेट्स. आता कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट विच इज लोकेटेड म्हटलं. मग आता हे पॉईंट कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा फर्स्ट क्वेश्चन दिलं आहे 3 युनिट्स बिहाइंड द वाय झेड प्लेन म्हटलं. मग आपण काय कन्सिडर करू, पहिल्याचा आन्सर बघा, लेट अस कन्सिडर द कोऑर्डिनेट्स आर एक्स वाय झेड हे असे 3 कोऑर्डिनेट्स आहेत. जर हे आपण 3 कोऑर्डिनेट कन्सिडर केलं तर त्यांनी कंडिशन कसं दिलं बघा. पहिल्यांदा काय सांगितलं आहे, 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन. वाय झेड प्लेनपासूनचं जे डिस्टन्स आहे म्हणजे ते एक्स असतं. म्हणजे आपण काय कन्सिडर करणार, 3 युनिट बिहाइंड द वाय झेड प्लेन. वाय झेड प्लेनपासूनचं जे डिस्टन्स आहे ते एक्सच असतं आहे, म्हणून आपण कन्सिडर करणार एक्स इक्वल टू. आता बघा इथं बिहाइंड म्हटलं आहे, बिहाइंड म्हटलं तर मायनस घ्यायचं, बिहाइंड म्हटलं की मायनस घ्यायचं, अबोव म्हटलं की प्लस घ्यायचं. आता बिहाइंड आहे, बिहाइंड म्हणजे मायनस, किती पॉईंट आहे 3 पॉईंट, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू -3 झालं. नेक्स्ट बघा 4 युनिट्स टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन. एक्स झेड प्लेन म्हणजे ह्याच्यात वाय नाही आहे, म्हणजे डिस्टन्स वायचं झालं, वाय इक्वल टू करायचं. किती युनिट सांगितलं आहे 4 घ्यायचं. आणि ह्याच्यात काय लक्षात ठेवायचं, राईटला म्हणजे प्लस आणि लेफ्ट म्हणजे मायनस, म्हणून आपण +4 घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, अँड 5 युनिट्स अबोव म्हटलं, अबोव म्हणजे प्लस, अबोव द एक्स वाय प्लेन. हे बघा एक्स आणि वाय प्लेन दिलं आहे, राहतं काय झेड, म्हणजे डिस्टन्स झेडचं आलं, किती 5 युनिट म्हणून 5 घ्यायचं. देअरफॉर फायनली फायनल कोऑर्डिनेट्स कसे मिळतील आपल्याला, एक्स वाय झेड इक्वल टू -3 4 5. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, सेकंड क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे, इन द वाय झेड प्लेन 1 युनिट टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन अँड 6 युनिट्स अबोव द एक्स वाय प्लेन. म्हणजे पहिला जे पॉईंट आहे इन वाय झेड प्लेन म्हटलं आहे. हे बघा लेटस कन्सिडर कोऑर्डिनेट्स आर एक्स वाय झेड. पहिलं काय सांगितलं आहे, इन द प्लेन वाय झेड म्हटलं. जर वाय झेड हा प्लेन कन्सिडर केला तर एक्स असतं, पण जेव्हा इन द प्लेन म्हणेल तेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 घ्यायचं. इन द प्लेन म्हटल्यामुळे आपण 0 घेतलो. जर अबोव प्लेन म्हणजे प्लस, बिहाइंड प्लेन म्हटलं की मायनस, टू द राईट म्हटलं की प्लस, टू द लेफ्ट म्हटलं की मायनस. पण आता इथं जेव्हा इन द प्लेन म्हणतील तर ती पर्टिक्युलर व्हॅल्यू 0 घ्यायचं. त्यानंतर बघा 1 युनिट टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन म्हटलं आहे, 1 युनिट टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन. तर 1 युनिट टू द
राईट ऑफ एक्स झेड प्लेन. जर एक्स झेड प्लेनच्या राईटला जर 1 युनिट कन्सिडर केलं, एक्स झेड प्लेन म्हटलं म्हणजे राहतं आहे काय वाय, 1 युनिट म्हणून 1 घ्यायचं. नेक्स्ट 6 युनिट अबव द एक्स वाय प्लेन. 6 युनिट अबव द एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन म्हणजे काय राहतं आहे झेड. 6 युनिट म्हणजे 6 म्हणजे व्हॅल्यू आलं 6. त्यानंतर नेक्स्ट बघा, फाइंड क्वेश्चन काय सांगितलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल म्हटलं आहे. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल हुज एरिया ऑफ ट्रायंगल विथ वर्टायसेस दिलं. 3 वर्टायसेस दिलं. मग आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं आहे. मग आता कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा आपण असं कन्सिडर करू, एरिया काढायचा असेल तर तो कुठल्या टाईपचा ट्रायंगल आहे हे माहीत पाहिजे आपल्याला. मग आपण असं कन्सिडर करू, ए हा पॉईंट आहे 1 1 0, बी हा दुसरा पॉईंट आहे 1 0 1 आणि सी हा दुसरा पॉईंट आहे 0 1 1. बघा हे असे 3 पॉईंट झाले. जर 3 पॉईंट झाले असतील तर नेक्स्ट स्टेप काय करणार आपण, तर लेटस कन्सिडर ए इक्वल टू 1 1 0, हे 1 1 0, बी इक्वल टू 1 0 1 अँड सी इक्वल टू 0 1 1. यातलं हा सगळे पॉईंट कसं झाले, एक्स वाय झेडचेच पॉईंट झाले. एक्स वाय झेड ॲट पर्टिक्युलर सी पॉईंट, एक्स वाय झेड ॲट पर्टिक्युलर बी पॉईंट अँड सी पॉईंट. मग असे जर एक्स वाय झेड जर आपण कन्सिडर केलो, मग पुढचा पार्ट बघा काय करायचा, आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं असेल तर ए बी काय आहे, त्याचा हाईट काय आहे किंवा त्याच्या साईडची व्हॅल्यू काय आहे हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे. मग आपण अगोदर काय करू, लेंथ ऑफ ए बी, लेंथ ऑफ बी सी आणि लेंथ ऑफ सी ए कॅल्क्युलेट करू. मग आता कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, लक्ष द्या. आता आपण पहिल्यांदा काय करू हे व्यवस्थित लक्ष द्या. लेंथ ऑफ ए बी कॅल्क्युलेट करायचं. लेंथ ऑफ ए बी कॅल्क्युलेट करायचं. तर लेंथ ऑफ ए बी म्हणजे काय करायचं बघा, नंतर बी आहे आणि इकडे एक्स आहे. तर आता आपण कॅल्क्युलेट करताना काय करायचं, लेंथ ऑफ ए बी कॅल्क्युलेट करताना रूट घालायचं. एचं एक्स बघायचं 1 आहे, मायनस बीमध्ये एक्स काय 1 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा. त्यानंतर प्लस करायचं. एमध्ये वायची व्हॅल्यू किती आहे 1, बीमध्ये किती आहे 0, तर 1 मायनस 0चा स्क्वेअर करायचा. प्लस बघा परत एमध्ये झेडची व्हॅल्यू किती आहे 0, बीची व्हॅल्यू 1चा स्क्वेअर. तर असं येतं 1 मायनस 1 0चा स्क्वेअर 0 1 1 म्हणजे आन्सर आलं √2. त्यानंतर बघा लेंथ ऑफ ए बी नंतर काय करू, बी सी कॅल्क्युलेट करू. बी सीला पण काय करणार, रूट घालायचं. इथं व्हॅल्यू 1 आहे, एक्सची व्हॅल्यू 1, इथं एक्सची व्हॅल्यू 0 ब्रॅकेट स्क्वेअर. परत बघा वायची व्हॅल्यू 0, इथं खाली वायची व्हॅल्यू 1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर बघा प्लस इथं बघा बीची व्हॅल्यू झेडमध्ये, बीची व्हॅल्यू झेडची व्हॅल्यू बीमध्ये किती 1 आहे आणि सीमध्ये किती आहे 1, 1 मायनस 1चा स्क्वेअर. परत याचं पण आन्सर √2 येतं. त्यानंतर बघा लेंथ ऑफ ए सी कॅल्क्युलेट करू. ए सीमध्ये काय करणार, आता ए आणि सी कन्सिडर करा. एमध्ये किती आहे 1 मायनस 0चा स्क्वेअर, 1 मायनस 1चा स्क्वेअर, 0 मायनस 1चा स्क्वेअर. आन्सर येतं √2. आन्सर काय येतं √2. नाव ॲज लेंथ ऑफ ए बी ॲज इक्वल्स टू लेंथ ऑफ बी सी इक्वल टू लेंथ ऑफ ए सी फॉर्म इक्विलॅटरल ट्रायंगल. ते काय करतं, इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणार. इक्विलॅटरल ट्रायंगल. जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याचं फॉर्म्युला काय येतं एरियाचं, इट्स एरिया इज √3/4 इंटू साईडचा स्क्वेअर. म्हणजेच काय करणार, √3/4 इंटू साईड
√2चा स्क्वेअर म्हणजेच हे असं येतं √3/4 इंटू √2चा स्क्वेअर 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजेच आन्सर आलं √3/2 स्क्वेअर युनिट. त्यानंतर बघा इफ क्वेश्चन काय सांगितलं AB बार इज इक्वल्स टू दिलं इनिशियल पॉईंट A देन फाइंड टर्मिनल पॉईंट B म्हटलं. ठीक आहे, बघा लक्षात द्या हे कसं कॅल्क्युलेट करायचं. आता देत असताना AB बार दिला 2i - 4j + 7k दिला. एचे पॉईंट काय दिलं आहे A = 150 दिलं आहे. एची व्हॅल्यू कसं दिलं आहे 150. फाइंड टर्मिनल पॉईंट म्हटलं. फाइंड टर्मिनल पॉईंट म्हटलं. मग आता जरा हे असं लक्षात ठेवा इनिशियल पॉईंट म्हणजे हा A झाला, टर्मिनल पॉईंट म्हणजे B. मग आता आपण असं जर कन्सिडर केलं की एचे त्यांनी जे पॉईंट दिलं आहे एचे पॉईंट 150 म्हणजे हे X Y Z झालं. तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे एचे जे पॉईंट जर दिलं तर त्याला काय करायचं आपण आता कन्सिडर करताना एचे जे पॉईंट कन्सिडर करतो तिथं जर मी वेक्टर कन्सिडर केलं तर वेक्टर A बारची व्हॅल्यू कसं येणार इथं 1 आहे तर 1i, yची व्हॅल्यू 5 आहे तर 5j, kची व्हॅल्यू 0 आहे तर 0k आलं. सेम हा B बार आहे, हे पॉईंट A आणि पॉईंट B झालं. तर असं लक्षात ठेवा जर वेक्टर AB बार जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागतं B बार मायनस A बार करावं लागतं. म्हणजे इथं B बारला जे वेक्टर दिलं आहे त्यातनं A बारचं वेक्टर मायनस केलं तर आपल्याला AB बार मिळतं. बघा काय सांगायला लागलो AB बार काढायचं असेल तर काय करावं लागतं B बार मायनस A बार करावं लागतं. मग आपण काय करणार आता इथं व्हॅल्यू AB बार येतं 2i - 4j + 7k = B बार माहीत नाही. आता हे मायनस A बार पलीकडे गेल्यावर काय होतं आहे प्लस A बार. एक काम करू आपण नेक्स्ट स्टेपला असं सॉल्व करू AB बार + A बार = B बार. AB बार म्हणजे काय येतं बघा आता 2i - 4j + 7k + A बार = B बार. A बारची व्हॅल्यू काय आहे हे बघा -4j + 7k. A बारची व्हॅल्यू आहे i + 5j + 0k = B बार. म्हणजेच हे कसं आलं बघा हे 2i + i म्हणजेच 3i -4 + 5 -4 + 5 जर केलं तर आन्सर येतं +j येतं. 7 + 0 केलं की 7k आलं = B बार. मग हे झालं वेक्टर B बार. आणि फायनली पॉईंट ऑफ B = काय असतं X Y Z. I सोबतचं जे टर्म आहे त्याला X म्हणायचं 3, Y J सोबतचं जे टर्म आहे त्याला Y आणि K सोबतचं जे टर्म आहे त्याला 7. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा शो दॅट द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर म्हटलं. शो दॅट द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर म्हटलं. जर हे पॉईंट कोलिनियर जर असतील बघा लक्ष द्या जर शो दॅट फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर म्हटलं जेव्हा कोलिनियर असं रिप्रेझेंट करा म्हणतील सध्या 3 पॉईंट दिलेत तर काय लक्षात ठेवायचं जे त्यांनी 3 पॉईंट दिलेत लेट अस कन्सिडर A बार B बार अँड C बार आर द पोझिशनल वेक्टर म्हणायचं. आर द पोझिशनल वेक्टर. जर पोझिशनल वेक्टर कन्सिडर केलं तर A बार म्हणायचं. एचे पॉईंट काय 3 2 -4 हे X असतं आहे तर 3i करायचं. हे Yचं पॉईंट असतं आहे मग 2j करायचं. हे Zचं आहे -4 तर -4k करायचं. B बारसाठी बघा
पहिलं 9 आहे तर 9i 8j मायनस 10k सी बार इक्वल टू मायनस 2i आयची व्हॅल्यू झालं मायनस 3j प्लस के करायचं. हे ए बार बी बार सी बार असे 3 पॉईंट मिळाले आपल्याला. तर इथून पुढे काय करणार आपण, नेक्स्ट पार्ट बघा. ए बी बार, जर ए बी बार काढायचं असेल तर मी काय सांगितलं होतं, बी बार मायनस ए बार करायचं. बी बारची व्हॅल्यू काय 9 आहे प्लस 8j मायनस 10k हे झालं बी बार मायनस ए बार 3i प्लस 2j मायनस 4k. आता बघा हे मायनस केल्यामुळं याच्या आतले साईन चेंज होणार, म्हणजेच कसं येतं 9i प्लस 8j हे मायनस 10k आहे तसंच. आता आय मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळं मायनस 3 आहे मायनस 2j मायनस मायनस प्लस 4k. आता बघा 9i मायनस 3 आहे, काय करायचं, एक आय घ्यायचं, 9 मायनस 3 केलं की 6, 8 मायनस 2 केलं की 6 आणि फक्त जे लिहायचं. मायनस 10k प्लस 4k म्हणजे प्लस 6k येतं. हे झालं वेक्टर ए बी बार, वेक्टर ए बी बार. त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप, वेक्टर बी सी बार कॅल्क्युलेट करायचं. वेक्टर बी सी बार, बी सी बार म्हणजे काय, सी बार मायनस बी बार. सी बारची व्हॅल्यू काय, मायनस 2i मायनस 3j प्लस के मायनस बी बार, बी बारची व्हॅल्यू काय 9i प्लस 8j मायनस 10k. आता सबट्रॅक्शन केल्यामुळं काय झालं, मायनस 2i मायनस 3j प्लस के मायनस 9i मायनस 8j मायनस मायनस प्लस 10k. मग नेक्स्ट स्टेप बघा, हे असं लिहिणार आपण, मायनस 2i मायनस 9i म्हणजे मायनस 11i येतं. त्यानंतर बघा मायनस 3j मायनस 8j मायनस 11j येतं. के प्लस 10k म्हणजे 11k येतं. मग आता एकदा जर हे व्हॅल्यूज मिळाले तर कोलिनियर असतील तर काय करायचं बघा, लक्ष द्या. जर कोलिनियर असेल तर काय करायचं, हे वेक्टर ए बीतला हा एक्सचा पॉईंट आहे, हे वाय हे झेड, हे वेक्टर बी सी बारमधलं हे एक्स वाय झेड ह्याचं रेशो काढायचं. म्हणजे बघा हे ए बी बारमधलं एक्स म्हणजे काय 6 आहे, बी सी बारमधलं एक्स म्हणजे मायनस 11 इक्वल टू करायचा. वायची व्हॅल्यू काय 6, इथं काय मायनस 11, इथं व्हॅल्यू काय सॉरी मायनस 10k प्लस 4k म्हणजे काय तर मायनस 6k येतं. मायनस 6/11 म्हणजे थोडक्यात काय, ह्या सगळ्याचं जे आन्सर आहे ते सेम येतं. जर हे रेशो सेम आलं, जर हा रेशो सेम आलं तर काय म्हणायचं, देअरफॉर ए बी सी आर कोलिनियर म्हणायचं. ए बी सी आर कोलिनियर. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, सेम क्वेश्चन. आता इथं काय केलं, पी क्यू आर कोलिनियर आहे का नाही सांगायचं. काय करायचं, पहिल्यांदा लेट अस कन्सिडर पी बार क्यू बार अँड आर बार आर पोजिशनल वेक्टर. हे पोजिशनल वेक्टर आहेत असं कन्सिडर केलं तर, पोजिशनल वेक्टर जर असतील तर, आता इथं पी बार दिलं तर आपण काय करणार बघा, इथं लिहिताना हे असं लिहिणार, पी बार इक्वल टू पहिला पॉईंट एक्स वाय झेड सॉरी के, क्यू बार 3i, क्यूची व्हॅल्यू किती आहे 3, तर आपण काय करणार इथं 3i प्लस 2j प्लस 4k. आर बार इक्वल टू व्हॅल्यू कसं घेणार 5i प्लस 8j प्लस 0k. हे पी क्यू आर बार पोजिशनल वेक्टर झालं. आता काय करायचं, पहिल्यांदा वेक्टर पी क्यू बार कॅल्क्युलेट करायचं. पी क्यू बार कसं कॅल्क्युलेट करणार आपण, बघा पी क्यू आणि क्यू आर कॅल्क्युलेट करायचं. पी क्यू बार म्हणजे क्यू बार
मायनस पी बार. क्यू बारची व्हॅल्यू काय आहे 3i प्लस 2j प्लस 4k मायनस पी बारची व्हॅल्यू काय आहे 4i प्लस 5i प्लस 2k. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळे आतलं साईन चेंज करायचं. 3i प्लस 2j प्लस 4k मायनस 4i मायनस 5i मायनस 2k हे असं येतं. 3i मायनस 4i म्हणजे मायनस आय येतं. परत बघा सॉरी 5j आहे इथं. नेक्स्ट बघा जे येतं 3i मायनस 4i म्हणजे मायनस आहे. 2j मायनस 5j म्हणजे मायनस 3j. 4k मायनस 2k 4मधून 2 गेले की प्लस 2k राहतं. हे झालं वेक्टर पी क्यू बार. आता काय करायचं वेक्टर क्यू आर बार कॅल्क्युलेट करायचं. क्यू आर बार म्हणजे काय आर बार मायनस क्यू बार. आर बारची व्हॅल्यू किती आहे 5i प्लस 8j प्लस 0k मायनस क्यू बारची व्हॅल्यू किती आहे 3i प्लस 2j प्लस 4k म्हणजे असं येतं 5i प्लस 8j प्लस 0k मायनस 3i मायनस 2j मायनस 4k. मग आपण काय करणार बघा लक्ष द्या. आता हे 5i मायनस 3i जर केलं तर 8i येतं. 8j मायनस 2j केलं की 6j राहतं. 0 मायनस 4 केलं की मायनस 4k येतं. मग आता हे आलेले जे व्हॅल्यूज आहेत ते काय करायचं बघा हे एक रेशो कॅल्क्युलेट करायचं. आता रेशो कसं कॅल्क्युलेट करणार आपण सॉरी 5 मायनस 3i केलं की 2i येतं बघा इथं. 5 मायनस 3i केलं की 2i. त्यानंतर ठीक आहे नेक्स्ट बघा आता हे वेक्टर झालं क्यू आर बार. मग आता याचा रेशो काढायचं. इथं x सोबत किती आहे -1. इथं किती आहे x सोबत अपॉन 2 इज इक्वल्स टू इथं x सोबत किती आहे -3. j सोबत किती आहे 6. k सोबत वर किती आहे 2. इथं -4. ह्या सगळ्याचा रेशो किती होतं बघा. हे -1/2च राहतं. याला भाग गेलं की -1/2. हे पण -1/2. जर हे तिन्ही व्हॅल्यू सेम आले तर काय लिहायचं पी क्यू आर आर कोलिनियर म्हणायचं. आर कोलिनियर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा वेक्टर्स दिलं आहे आणि सांगताना काय सांगितलं इफ वेक्टर्स आर कोलिनियर देन फाइंड व्हॅल्यू ऑफ क्यू म्हटलं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं बघा. हे कोलिनियर आहे म्हणून सांगितलं आहे. अगोदर सांगितलं आहे द वेक्टर इज कोलिनियर देन फाइंड क्यू. क्यू कॅल्क्युलेट करायचं. मग आपण असं कन्सिडर करू लेट अस कन्सिडर ए बार इज इक्वल्स टू पहिलं वेक्टर 2i मायनस QJ प्लस 3k अँड बी बार इक्वल टू 4i मायनस 5j प्लस 6k ॲज इट इज कोलिनियर. जर समजा कोलिनियर असेल तर त्याचा रेशो इक्वल असतं. इथे एक्सची व्हॅल्यू किती आहे 2/4. इथे किती आहे -q/-5 इक्वल टू 3/6. मायनस मायनस गेट कॅन्सल. इथं राहतं 1/2. q/5 इकडं पण काय राहतं 1/2. आता काय करायचं हे रेशो इक्वल समजायचं. म्हणजे काय राहतं q इक्वल टू डिवाइड/5 इकडे गेलं की 5/2 येतं. संपलं. व्हॅल्यू ऑफ q इक्वल टू 5/2 आलं. आणि याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्सप्रेस द वेक्टर म्हटलं आहे. एक्सप्रेस द वेक्टर ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर म्हटलं आहे. जर लिनियर कॉम्बिनेशन म्हणून जर वेक्टरला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा लक्ष द्या. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे हे जरा स्टार मार्क करा. काय सांगितलं एक्सप्रेस -i -3j प्लस 4k ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ म्हटलं आहे. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द वेक्टर्स. कुठले दोन वेक्टर्स 3 वेक्टर्स दिलेत. फर्स्ट दिलं आहे 2i प्लस j मायनस 4k 2i मायनस j प्लस 3k 3i प्लस j मायनस 2k हे असे वेक्टर्स दिलेले आहेत.
तर मग आपण काय करणार बघा, जर हे वेक्टर्स दिले असतील तर लेट अस कन्सिडर पी बार इक्वल टू हा पहिला वेक्टर घ्यायचा, काय दिलं आहे -i-3j + 4k झालं. ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर, म्हणजे ह्या 3 वेक्टरचं कॉम्बिनेशनने रिप्रेझेंट करा म्हटलं तर काय करायचं, एकाला ए बार म्हणायचं पहिल्याला 2i + j - 4k, दुसऱ्याला बी बार म्हणायचं 2i - j + 3k, आणि तिसऱ्याला म्हणायचं सी बार 3i + j - 2k. जर आपण असं ए बार बी बार सी बार ह्या तिघांना कन्सिडर केलं तर ह्याला कसं सिंगल कॉम्बिनेशन कन्सिडर करायचं, तर लेटस कन्सिडर एक फॉर्म्युला यूज करायचं. लेटस कन्सिडर जेव्हा असं क्वेश्चन येईल की एक्सप्रेस वन वेक्टर ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर 3, तेव्हा काय करायचं, पी बार इक्वल टू म्हणायचं आणि असं घ्यायचं एक्स ए बार + वाय बी बार + झेड सी बार. म्हणजेच कसं आलं बघा, आता हे पी बारची व्हॅल्यू काय ह्या साईडला लिहिणार मी -i - 3j + 4k इक्वल टू एक्स ए बारची व्हॅल्यू काय 2i + j - 4k प्लस बी बार, हे बी बारची व्हॅल्यू आहे, तर काय करणार आपण y × बी बार 2i - j + 3k. त्यानंतर बघा z × सी बार म्हणून +z × 3i + j - 2k असं लिहिलं. तर नेक्स्ट स्टेपला बघा, ह्या एक्सने मल्टिप्लाय जर केलं तर आतमध्ये आता हे सगळे टर्म कसं होतं, 2 × x 2xi + x × j xj येतं, 4k × x केलं की -4xk येतं, प्लस करायचं प्लस. आता वायने मल्टिप्लाय केल्यावर काय झालं 2yi -yj होतं, कारण y × -j प्लस 3yk होतं. त्यानंतर बघा प्लस करायचं परत, झेडने मल्टिप्लाय केलं की 3zi + zj -2zk येतं. हे झालं -i - 3j + 4k. आता नेक्स्ट स्टेप बघा, हे -i - 3j + 4k इक्वल टू हे आयचे व्हॅल्यूज कसं आहेत, हे आय सोबत बघा हे 3 आय आहेत, ह्यांचं ॲडिशन जर केलं तर काय येतं 2x + 2y + 3zi प्लस करायचं. बघा जेचे कोइफिशियंट काय काय आहेत, x - y + zj. केचे कोइफिशियंट काय काय आहेत, 4x - 4x + 3y - 2z -4x + 3y - 2z केलं. आता नेक्स्ट बघा, इथं मिडलला इज इक्वल टू साईन आहे, याचा अर्थ काय कंपेअरिंग म्हणायचं. कंपेअरिंग याला जर कंपेअर केलो तर आय सोबत हा कंप्लीट टर्म आहे, तर 2x + 2y + 3z इक्वल टू इथं आय सोबत काय आहे -1, तर -1. जे सोबत काय आहे x - y + z आहे, इथं काय -3 घ्यायचं. इथं बघा -4x + 3y - 2z इक्वल टू, आता इथं के सोबत किती आहे 4, तर 4 घ्यायचं. नेक्स्ट पार्ट, एकदा जर हे सगळे व्हॅल्यू घेतलो आपण तर ह्याच्यानंतर काय करायचं बघा, लक्षात द्या. एकदा जर हे सगळे पॉईंट लिहिलं की या पॉईंट लिहिल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो काय करायचा, हा जो क्वेश्चन आहे ह्याला क्रॅमर्स रूलनी सॉल्व करायचा. क्रॅमर्स रूल हा बीट तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये झालेला आहे, तरी इथं कसं सॉल्व करायचं बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा डी म्हणायचं. ह्या प्रॉब्लेममध्ये हे सगळे एक्सचे अननोन आहेत, हे अननोन कशाचे आहेत, एक्सचे नंबर लिहायचं 2 1 -4. वाय सोबत किती आहेत 2 -1 3. झेडचे किती आहेत 3 1 -2. आणि हे सोडवायचं. हे कसं सोडवायचं, इथला जो पहिला नंबर आहे तो ॲज इट इज लिहायचं, तो रो आणि कॉलम झाकायचं. राहिलेले नंबर काय आहेत -1 1 3 -2. मायनस मधला टर्म मिडल टर्म करायचं 2. बघा परत ते कॉलम आणि रो झाकायचं. काय राहतं 1 1 -4
-2 प्लस लास्टचं टर्म घ्यायचं 3. हे बघा ते रो 1 कॉलम झाकलं काय राहतं 1 -1 -4 3 राहतं. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं 2 इंटू ब्रॅकेट -1 इंटू -2 प्लस 2 -3 इंटू 1 3 -2 इंटू ब्रॅकेट -1 इंटू 2 -2 -4 इंटू -1 -4 इंटू 1 -4 प्लस 3 इंटू ब्रॅकेट 3 इंटू 1 3 -4 इंटू 1 4 आलं. -4 इंटू -1 प्लस 4 आलं. म्हणजे या दोघांचा गुणाकार मायनस या दोघांचा असं करायचं. हे काय तर 2 इंटू 2 -3 -1 -2 इंटू -2 प्लस 4 प्लस 3 इंटू 3 -4 म्हणजेच -1. त्यानंतर बघा असं येतं 2 इंटू -1 -2 -2 इंटू -2 प्लस 4 म्हणजे 2 आणि 3 इंटू -1 म्हणजेच -3. ॲन्सर येतं -2 -4 -6 -3 म्हणजेच -9 आलं. नंतर नेक्स्ट स्टेपला आता ॲक्च्युली आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. आता समजा आपण हे डी कॅल्क्युलेट केलं की नेक्स्ट पार्ट येतं आहे कॅल्क्युलेशन ऑफ DX. ते DX कसं कॅल्क्युलेट करायचं बघा लक्ष द्या. DX कॅल्क्युलेट करत असताना हे जे 3 व्हॅल्यू एक्सचे आहेत की ह्याच्याऐवजी काय करायचं इकडचं राईट साईड लिहायचं. म्हणजेच काय आलं -1 -3 4 आणि हे 2 -1 3 3 1 -2 हे आहे तसं. पुढचा पार्ट नेक्स्ट स्टेप हे असं येतं -1 ॲज इट इज लिहायचं. ते रो 1 कॉलम झाकायचं काय राहतं -1 1 3 -2 मायनस मिडल टर्म 2 तो रो 1 कॉलम झाकल्यावर काय राहतं -3 1 4 -2 प्लस लास्टचा टर्म 3 ते रो 1 कॉलम झाकल्यावर काय राहतं -3 -1 4 3 म्हणजेच हे असं आलं -1 इंटू ब्रॅकेट -1 इंटू -2 प्लस 2 -3 इंटू 1 3 -2 इंटू ब्रॅकेट -3 इंटू -2 6 4 इंटू 1 4 प्लस 3 इंटू ब्रॅकेट 3 इंटू -3 -9 त्यानंतर -4 इंटू -1 -4 इज इक्वल्स टू -1 -1 6 -4 2 3 इंटू ब्रॅकेट -9 प्लस 4 म्हणजे -5 होता. मायनस मायनस प्लस 1 -4 -15 हे बघा -19 प्लस 1 केले की -18 आला. त्यानंतर आता DXच्या नंतर काय कॅल्क्युलेट करायचं DY कॅल्क्युलेट करायचं. तर DY कसं कॅल्क्युलेट करायचं बघा लक्ष द्या. आता हे जे व्हॅल्यूज होते हे पहिले एक्सचे व्हॅल्यू आहेत हे वायचं आणि हे झेडचं. तर जेव्हा DY कॅल्क्युलेट करतो तेव्हा वायचे हे जे 3 व्हॅल्यूज आहेत ह्याच्याऐवजी राईट साईड पुटअप करायचं. म्हणजेच काय करणार मी बघा एक्सची व्हॅल्यू 2 1 -4 एक्सची जी व्हॅल्यू आहे 2 1 -4 आहे तसंच. आता हे जे वायची व्हॅल्यू आहे त्याच्याऐवजी काय करणार हे पुटअप करणार -1 -3 4 आणि झेडची व्हॅल्यू ॲज इट इज 3 1 -2. कसं सॉल्व करणार परत सेम पहिला टर्म आहे तसं लिहायचं. रो कॉलम झाकलं की -3 1 4 -2 मायनस मिडल टर्म करायचं -1 परत रो 1 कॉलम झाकलं तर काय राहतं 1 1 -4 -2 प्लस लास्टचा टर्म 3 तो रो आणि कॉलम झाकायचा काय राहतं 1 -3 -4 +4 म्हणजेच व्हॅल्यूज बघा 2 इंटू ब्रॅकेट -3 इंटू -2 प्लस 6 4 इंटू 1 4 म्हणजे मायनस केलं मायनस मायनस प्लस 2 इंटू -1 -2 -4 इंटू 1 -4 3 इंटू ब्रॅकेट 1 इंटू 4 4 -3 इंटू -4 12 4 इंटू 3 12 केलं. आता याचा आन्सर बघा 2 इंटू 6 -4 2 -2 प्लस 4 म्हणजे 2 आणि 3 इंटू -8 आन्सर येतं आहे 2 2 जा 4 प्लस 2 -24 येतं म्हणजेच आन्सर आलं -18. आता DYच्या नंतर कॅल्क्युलेट करायचं DZ. तर DZ कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं एक्सचे जे व्हॅल्यू होतं 2 1 -4 आहे तसंच लिहायचं. वायचे व्हॅल्यूज काय होते 2 -1 3 हे पण आहे तसं लिहायचं. पण झेडचे जे व्हॅल्यू आहे अगोदर होतं 3 1 -2 होतं. आता काय करणार मी -1
-3 4 म्हणजे राईट साईडची व्हॅल्यू पुटअप करणार. म्हणजेच हे असं आलं बघा. इथं जे टर्म आहे 2 आहे तसंच लिहायचं. रो ऑन कॉलम झाकलं की -1 -3 3 4 मायनस मिडल टर्म परत रो ऑन कॉलम झाकायचं. काय राहतं 1 -3 -4 4 प्लस लास्टचा टर्म -1 रो ऑन कॉलम झाकल्यावर काय राहतं 1 -1 -4 3. म्हणजेच हे आन्सर असं आलं बघा. 2 इंटू ब्रॅकेट 4 इंटू -1 -4 -3 इंटू 3 -9 2 इंटू ब्रॅकेट 4 -12 1 इंटू ब्रॅकेट 3 -4. म्हणजे आन्सर आलं मायनस मायनस प्लस -4 + 9 म्हणजे 5 5 2 जा 10 4 -8 12 -8 -8 इंटू 2 -16 होता -16. आता परत बघा 4 -3 -1 मायनस मायनस +1 म्हणजेच आन्सर जे आहे ते येतं तुमचं सॉरी मायनस मायनस प्लस होतं आहे 26 + 1 27 प्लसमध्ये आला आन्सर. मग आता इथून पुढे काय करणार आपण बाय युझिंग क्रॅमर्स रूल म्हणायचं. बाय युझिंग क्रॅमर्स रूल व्हॅल्यू कसं येतात x = dx/d म्हणजे -18/-9 2 आलं. y = dy/d म्हणजे परत -18/-9 2 येतं. z = dz/d 27/-9 आन्सर येतं -3. आता x y z हे व्हॅल्यूज मिळाले आपल्याला बाय युझिंग क्रॅमर्स रूल केलो आपण. तर लिनियर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय p = x a बार म्हणजे ॲक्च्युली कसं घेतलं होतं आपण x a बार y b बार z c बार. तर x ची व्हॅल्यू किती आली 2 a बार y ची व्हॅल्यू पण 2 आहे b बार z ची व्हॅल्यू -3 c बार. हे p = व्हॅल्यू मिळालं. हेच तुमचं फायनल आन्सर. त्यानंतर बघा नेक्स्ट